पुढची बातमी बघूया। मुंबई विमानतळावर मोठी गर्दी झालेली आहे। विमानतळावर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं बघायला मिळतंय। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। मुंबई विमानतळावर मोठी गर्दी झाल्याची दृश्य दिसतायत, तसे व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। सकाळपासून ही गर्दी विमानतळावर दिसतेय। काही प्रवाशांनी या संदर्भात आरोप देखील केलेले आहेत की प्रवेशाला वेळ लागतोय आणि त्यामुळे आमची फ्लाइट मिस झाली आहे, फ्लाइट चुकली आहे, असे आरोप प्रवाशांनी केलेत। आपण बघतोय या व्हिडिओमध्ये कित्येक प्रवासी इथे रांगेत उभं असल्याचं दिसतंय। प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे आणि ही जी गर्दी आहे विमानतळावर आज सकाळपासूनच पाहायला मिळतेय। इतकी गर्दी होण्यामागचं नेमकं काय कारण आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात ही जर गर्दी मुंबई विमानतळावर झाली तर ती नियंत्रित करणं गरजेचं आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। स्वाती, मुंबई विमानतळावर सकाळपासून इतकी मोठी गर्दी का आहे, काय नेमकी यामागची कारण आहेत आणि सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? खरं तर गेली आपण जर पावणे 2 वर्ष बघितलं की याच्यामध्ये कोणते सण समारंभ लोकांना साजरे करता आले नाहीत, लोकांचा प्रवास होऊ शकला नाहीये। पण हा आता असा काळ आहे की महाराष्ट्रात आणि देशातल्या इतर भागांमध्ये बऱ्यापैकी सगळं खुलं करण्यात आलेलं आहे। आणि प्रश्न आहे सेलिब्रेशनचा, म्हणजे आता नवरात्री सुरू झालेले आहेत, लोक सुट्या घेऊन एकतर आपापल्या घरी परततात वेगवेगळ्या राज्यांमध्ये किंवा मग सुट्टीसाठी बाहेर जातात, असं चित्र आहे। त्यामुळे अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर ही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळाली आहे। आणि गेल्या पावणे 2 वर्षात जर बघितलं तर साधारणतः कोणत्याही प्रकारचं अशी इतकी गर्दी उसळली नव्हती। त्याच्यामुळे त्या गर्दीला मॅनेज करणं एअरपोर्ट ऑथॉरिटीला जमत होतं। पण आता जर बघितलं की सणांच्या पार्श्वभूमीवर विमानतळ आणि मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणांना जो रेड अलर्ट जारी केला जातो सिक्युरिटीच्या दृष्टीने, त्या दृष्टीनं विमानतळांवर तपासणी खूप जास्त प्रमाणात सखोल करण्यात येते आणि त्याचमुळे एक तपासणीला वेळ लागतोय। आणि या वेळेमध्ये काय होतंय की जसजशी फ्लाईटची संख्या आहे तसतशी लोकांची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे ही गर्दी आपल्याला अधिक एअरपोर्टवर वाढताना बघायला मिळते। आणि म्हणूनच या चेकिंगसाठी नाही तर चेकिंगसाठी, सिक्युरिटीचे चेकिंग असतं, तपासणी असतं, त्यासाठीची ही गर्दी आहे। आणि एअरपोर्टकडनं बिहालकडून जे साधारणतः उत्तर आलेलं आहे किंवा ही गर्दी मॅनेज का होत नाहीये, तर त्यांच्या मते की सिक्युरिटी अलर्टच्या दृष्टीनं CISF कडनं जी तपासणी केली जाते, भले किती गर्दी झाली तरी ही तपासणी जलद गतीनं होऊ शकत नाही। त्यांचं ज्या एक विशिष्ट प्रकारे तपासणी होते सगळ्या गोष्टींची ती होती आणि त्यामुळे ही गर्दी वाढते असं म्हटलं जाते। खरं पण एअरपोर्ट प्रशासनाला या गोष्टींची आधीच माहिती असणं अपेक्षित असतं, कारण ज्या पद्धतीनं तिकीट बुक्स होत आहेत, अचानकपणे जर गर्दी वाढते हे जर लक्षात येते तर त्या दृष्टीनं एक तर तपासणी आणि दुसऱ्याबरोबर चेक इन करणं, या दोन गोष्टी जलद गतीनं होणं अपेक्षित आहे। आता अनेक जण चेक इन वेबसाईटवर करतात, आपल्या मोबाईल थ्रू करतायत, ऑनलाईन पोर्टलवर। तपासणी मात्र लगेचची तपासणी असते ती मात्र अशीच करावी लागते किंवा या सिक्युरिटीमधनं जावं लागतं आणि त्यामुळे ही गर्दी होते। ही गर्दी आवरणं आणि कोविड प्रोटोकॉल पाळणं हे तिथल्या प्रशासनाचं काम आहे, ते नीट होत नाही हे आपल्याला इथे दिसतंय। बिलकुल अजिंक्य। स्वाती, पण मग आता या सगळ्या कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन तर इथे आपण पाहतो, इतकी गर्दी आहे, नियंत्रितही करता येत नाहीये। आणि आपण जसं सांगितलं तसं चेकिंगसाठी जर इतकी गर्दी होत असेल, सोशल डिस्टन्सिंगचं काय, मग गर्दी नियंत्रित करण्यासाठी अपुरं मनुष्यबळ आहे का, त्यावर आता नेमकं काय केलं जात आहे? आता तरी ही गर्दी नियंत्रित केली गेलेली आहे का? या सगळ्याबद्दल स्वाती काय सांगाल? खरं तर आपल्याला माहिती आहे की एअरपोर्टचा जो वेटिंग एरिया असतो तो खूप मोठा असतो, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक सामावून घेतले जाऊ शकतात। पण इथे जेव्हा आपल्याला एक फ्लाईट पकडायची असते, त्या फ्लाईटच्या एका वेळे अगोदर तुम्हाला एअरपोर्टला पोहोचावं लागतं, तुमच्या सगळ्या सामानांची तपासणी होते, तुमची सिक्युरिटी चेक होते आणि मग तुम्ही आतमध्ये जाता। साधारणतः अशी प्रोसिजर असते। आणि त्याचमुळे आपण बघितलं की त्याचे गेट पण खूप नियंत्रित असतात। आतमध्ये जे जाण्याचा जो भाग असतो चेकिंग केल्यानंतर, तपासणी केल्यानंतर ते पण खूप कमी असतात। त्यामुळे इथे काही अधिकची तपासणी करण्यासाठी अधिकचे गेट्स किंवा अधिकचे आणखी काही लोकांना डिप्लॉय केलं जाऊ शकतं का हे बघणं गरजेचं आहे। पण जर आपण बघितलं की सहसा ते शक्य होत नाही, कारण एक पर्टिक्युलर
सिस्टम ठरलेलं असतं, या बरोबर, सिस्टममधनं जावं काहीतरी लागतं. तातडीनं आणि या जसं आपण संदर्भातल्या यादी उपाययोजना